आहे. हे संविधान जर वाचवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला मशाली समोर आणि हाताच्या पंजा समोर आपल्याला वोट द्यावं लागेल. आज काय म्हटलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी? त्यांनी म्हटलं होतं की माझ्या हिंदुस्थानातल्या, माझ्या देशातल्या. पण काय म्हणाले मीडियावाले की आप हिंदू का नाम नहीं लेते. अहो, ज्या देशामध्ये हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई हे एकत्र राहतात तो देश हिंदुस्थान आहे, तो देश भारत आहे, तो इंडिया आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच जब तक इस मुल्क में दाढ़ी है और पगड़ी है, इस मुल्क का कोई बाल भी बांका नहीं कर सकता, कोई बाल भी बांका नहीं कर सकता. और ये दाढ़ी और ये पगड़ी दिखा देगी कि आने वाले 4 तारीख को जितने भारी बहुमत से इस देश में सांसद बोल के अरविंद सावंत जी जो आएंगे वो कमाल हम दिखाएंगे. वो हिंदुस्तान का कमाल होगा, वो भारत का होगा, इस देश का होगा. मजहब में लड़ाई लगाने का काम अब छोड़ देना चाहिए. जात पात के नाम पर राजनीति करने का काम अब छोड़ देना चाहिए. अगर अब राजनीति होगी तो वो विकास की होगी, इस देश के बच्चे बच्चे के लिए, स्कूल के लिए शिक्षा प्रवेश करने वाली होगी. परसों कल अरविंद केजरीवाल जी आए थे. जाते थे एक बात रखना चाहूंगा, कल अरविंद केजरीवाल जी ने भिवंडी में सभा की. लक्षात घ्या मित्रांनो, काल अरविंद केजरीवालांनी भिवंडीला सभा केली. भिवंडीची सभा संपवल्यानंतर ते ठाण्याच्या हद्दीवरती आले. ज्या वेळेला मीडियावाल्यांनो त्यांनी ठाण्याची हद्द क्रॉस केली त्यावेळेला सगळा प्रोटोकॉल काढून घेण्यात आला. कुणाला तरी मुंबई पोलिसांचा फोन आला आणि त्यांचा सगळा प्रोटोकॉल काढून घेण्यात आला. आणि त्या अरविंद केजरीवालांना पवार साहेबांच्या गाडीतनं या मुंबईच्या गर्दीत तिथपर्यंत पोहोचायला जो वेळ लागला, उशीर झाला, देखील त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. या शहरामध्ये, या राज्यामध्ये, हो सचिन भाऊ, या राज्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला, पार्थ पवारला झेड लाज वाटली पाहिजे. आज तुम्हा आणि आम्हा सर्वांना एकच करावं लागेल की जर या देशामध्ये संविधान वाचवायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाली समोर आणि काँग्रेसच्या हाताच्या पंजा समोर प्रत्येकाला, प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जाऊन मतदान करावं लागेल. आणि तो आपला आणि तुम्हा सर्वांचा विजय असेल. हा विजय घेण्यासाठी 4 तारखेला आपण गुलाल उडवायला भेटणार आहोत. पण त्याच्या अगोदर सांगतो मात्र एक लक्षात ठेवा, या 2 दिवसामध्ये रात्र वैराची असणार आहे. कुठल्याही बूथवर, कुठल्याही कार्यालयात, कुठल्याही झाडाच्या खाली पैसे वाटणं जर कोणी सापडला तर त्याला त्याच समोर उचला आणि पोलिसांकडे जात द्या. तो खरा शिवसैनिक असेल. जाता शुभेच्छा देतो अरविंद सावंत साहेबांना. कोकणातला आहे मी, माझ्या कोकणातले आहे ते. पण एक मात्र सांगतो की शेवटच्या श्वासापर्यंत लढेन, शेवटच्या धाकापर्यंत लढेन. मात्र शिवसेनेला, ज्या मुंबईमध्ये शिवसेनेने या शिवसेनेला उभं केलं होतं त्यापैकी भंडारी समाजातला मी एक असताना या शिवसेनेला मात्र आणि या इंडिया आघाडीला मात्र सर्वतोपरी निवडून देण्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन अशी मी शपथ घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ओबीसी. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी हे बाईंना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मी या सभेसाठी 2 मिनिटं संबोधित करण्याची विनंती करतो. आता मागे बसले त्यांनी कृपया पुढे बसा. उद्धव साहेब 5 मिनिटांमध्ये सभास्थळी पोहोचतायत. मी तमाम सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण जरा पुढे या. सर्वांनी थोडं ऊन आहे पण या जरा पुढे प्लीज. नमस्कार. मी अभ्युदय नगर माझ्यासाठी नवीन नाही आहे. माझी संस्था लोकसेवा ट्रस्ट इथे गेल्या जवळजवळ 30 वर्षापासून इथे एक केंद्र चालवत आहे. माझ्या काकांनी ते चालू केलं होतं आणि मी आता त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. म्हणून अभ्युदय नगरच्या मध्ये काय चाललं आहे आणि काय प्रश्न आहे त्याच्याशी मला माहीत आहे. माझी आई महाराष्ट्रीयन आणि वडील गुजराती म्हणून मी खरा मुंबईकर आहे, ज्याच्या रक्तात मराठी आणि गुजराती दोन्ही रक्त वाहतात. महाराष्ट्रात पण तेच आहे. महाराष्ट्राच्या धमनीतून रक्त जे वाहतं त्याच्यात गुजराती, मराठी सगळ्यांचा अनुदान इतकाच मोठा आहे. मी मराठी बोलतो पण मी हिंदी जास्त बरं बोलतो म्हणून थोडं जे बोलायचं आहे ते मी हिंदीत बोलीन. और मैंने ये पहले भी 2 सभाओं में ये बात कही है कि मेरे परिवार पे ठाकरे परिवार का एक बहुत बड़ा एहसान है. प्रबोधनकार ठाकरे ने मेरे परदादा बापू महात्मा गांधी की जान बचाई थी. हमारा परिवार उस उपकार का एहसान हमेशा मानता आया है. और ये जो मैं इंडिया और महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों के लिए
रास्ते पे निकल कर कैंपेन कर रहा हूँ, वो उस उपकार को थोड़ा बहुत, उसका बोझ थोड़ा कम करने की कोशिश है। उसके साथ साथ ही भारत की आत्मा को बचाने के लिए ये चुनाव में हमने काम करना बहुत ज़रूरी है, क्योंकि भारत का धर्म लोकशाही है, उसका धर्म ग्रंथ हमारा संविधान है, और आज दोनों के ऊपर एक खतरा ऐसा करके रखा है कि इस चुनाव में अगर उन शक्तियों को हम हराएंगे नहीं तो हम शायद हमारे राष्ट्र और हमारे संविधान को खो बैठेंगे। और इसलिए हमारा एक एक वोट महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के लिए जो भी डालेंगे हम, वो धर्म युद्ध से कम नहीं होगा। ये हमारा धार्मिक कर्तव्य है कि हमारे धर्म लोकशाही को बचाने के लिए हम हमारा वोट महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के कैंडिडेट्स को दें। और ऐसा भी नहीं है कि वो कैंडिडेट लायक नहीं है, एक से एक लायक कैंडिडेट जो यहीं के हैं वो महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस में इलेक्शन लड़ते हुए दिखाई दे रहे हैं। इंपोर्ट किए हुए कैंडिडेट उनको लाने पड़ रहे हैं। महाराष्ट्र के ऊपर पिछले कुछ दिनों से जिस महाराष्ट्र को हम छत्रपति शिवाजी महाराज, शाहू, अंबेडकर, फुले और सारे संतों की भूमि के नाम से जानते थे, उसमें गद्दारों की सरकार का एक कलंक लगा हुआ है। 20 तारीख को अपने वोट से उस कलंक को हमने धोना है, और इन बातों को लोगों तक पहुंचाने के लिए इस बार चुनावी पक्षों के साथ साथ मेरे जैसे सामाजिक कार्यकर्ता भी चुनाव के मंचों पे आके आपसे विनती कर रहे हैं, आह्वान कर रहे हैं। 20 तारीख को याद रहे, भारी संख्या में मशाल, पंजा और तुतारी बजाने वाला आदमी इन निशानियों को याद रखकर जहां जिस निशानी का उम्मीदवार हो, वो इन 3 निशानियों के बटन ही हमने दबाने हैं। हम सब आतुरता से उद्धव जी ठाकरे को सुनने के लिए यहाँ उपस्थित हुए हैं। इसलिए आखिरी बात आपको कहता हूँ कि ये युद्ध, उसमें अपना धार्मिक कर्तव्य समझकर महाविकास आघाड़ी को वोट देकर जोरदार बहुमत से जीत दिलवाइए। बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सभेला आम आदमी पक्षाच्या अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। तसेच मुंबईचे धडाकेबाज काँग्रेसचे आमदार अमीनभाई पटेल हे देखील या सभेला उपस्थित आहेत, त्यांचे देखील सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो। आणि नुकतेच आता या सभागृहामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे ते बाई जगताप यांचं देखील सभागृहामध्ये स्वागत करतो। सन्माननीय आमदार कपिल पाटील या सभेला 2 मिनिटं संबोधित करतील। अरविंद भाई, आता तुषार गांधींनी जी आठवण सांगितली आणि महात्मा गांधींच्या पंतून असे शब्द उच्चारले की ठाकरे परिवाराचे या देशाच्या राष्ट्रपित्याच्या कुटुंबावरती उपकार आहेत। खूप मोठे शब्द त्यांनी वापरले। महात्मा गांधींची हत्या 2दा करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला, त्या दोन्ही वेळेला प्रबोधनकार ठाकरेंनी प्राण वाचवले होते, अकोल्याला आणि पुण्याला। हा तो परिवार आहे ज्यानं संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली, ज्यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान दिला। आणि काल शिवाजी पार्कवर या देशाचे सगळ्यात झूट मंत्री जे स्वतःला प्रधान सेवक मानतात, त्यांनी या परिवारावरती हल्ला चढवला। एरवी त्यांनी हल्ला चढवला असता आम्ही ऐकलं नसतं, पण ज्या पद्धतीने त्यांनी ठाकरे परिवारावरती हल्ला चढवला, महाराष्ट्राच्या अस्मितेवरती हल्ला चढवला, त्याचा निषेध या महाराष्ट्रातील सगळे राजकीय पक्ष आम्ही करत आहोत। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधलं योगदान मग ते प्रबोधनकार ठाकरेंचं असो किंवा बाळासाहेब ठाकरे साहेबांचं असो, हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही।
संयुक्त महाराष्ट्राचं रण जेव्हा पुन्हा एकदा पेटलं होतं आणि बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं एस.एम. जोशींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ही लढाई उभी करूया, त्यावेळेला मार्मिकच्या मुखपृष्ठावरती एक चित्र होतं जे स्वतः बाळासाहेबांनी रेखाटलेलं होतं. त्या मुखपृष्ठावरती त्या चित्रामध्ये एस.एम. जोशी हे संयुक्त महाराष्ट्राची मशाल बनून उभे राहिलेले आहेत असं ते चित्र होतं. आज या देशातल्या परिवर्तनाची, या देशातल्या नव्या क्रांतीची मशाल स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे बनलेले आहेत, हे मान्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. अरविंद भाई ज्या वेळेला आज आघाडीचे उमेदवार आहेत म्हणून नाही, जेव्हा ते आघाडीचे उमेदवार नव्हते तेव्हाही आम्ही त्यांच्या सोबत होतो. अरविंद भाई आठवत असेल तुम्हाला, लोक मला म्हणायचं तू अरविंद भाईंच्या सोबत कसा. म्हटलं हा माणूस असा आहे की तो सर्वांचा आहे. कॉम्रेड रेड्डीने सांगितलं तसं सगळ्या कामगार चळवळीना, शिक्षक चळवळीना तो आपला वाटतो. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहण्यामध्ये आम्हाला गैर तेव्हाही काही वाटत नव्हतं. आता तर ते महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे नेते आहेत, उमेदवार आहेत. आणि म्हणून अरविंद सावंतांनाच केवळ नाही तर महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना, इंडिया आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना समाजवादी गणराज्य पार्टीच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. आणि जी क्रांतीची मशाल या देशातल्या हजारोच्या लाखो लोकांच्या हातात आहे, तुतारी वाजलेली आहे आणि आपल्या हातातली मशाल आपल्याला पेटती धगधगती ठेवायची आहे. त्या मशालीचं बटन उद्याच्या मतदानाच्या दिवशी आपण दाबावं आणि अरविंद सावंतांना जोरदार मताने निवडून आणावं. लक्षात ठेवा निशाणी अरविंद सावंत, कारण दुसरा एक डमी अरविंद सावंत यांनी उभा केलाय. हे फेकू लोक आहेत, हे अनेक गोष्टी करतात, पण यांचं फेकू तंत्र, यांचं झूट तंत्र आणि यांचं लूट तंत्र 5 जूनला संपणार आहे. आणि इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं राज्य येईल याच्याबद्दल मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. मी पुन्हा एकदा अरविंद सावंतांना खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या सभेला आशीर्वाद देण्याकरता विधान परिषदेचे जे सन्माननीय अंबादास दानवे साहेब आले, तसेच आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित आहेत. सन्माननीय अनिल परब साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. मी भाई यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. अरविंद साहेब, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. कुणाचा? महाविकास आघाडीचा. उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सन्माननीय तुषार आंबेडकरांच्या पुतळ्याला अर्पण अजय चौधरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि लोकसभेच्या निवडणुकीची सांगता सभा या अभिनगरात व्हावी, त्या सभेला उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय रश्मी वहिनी साहेब, आदरणीय आदित्यजी, सन्माननीय तुषार गांधी साहेब, रेड्डी साहेब, व्यासपीठावर सर्वच आणि तेजस ठाकरे सुद्धा. आपण जोरदार टाळ्यांनी आज संपूर्ण ठाकरे घराणं इथं आपल्याला आशीर्वाद द्यायला आले. यापेक्षा आणखी मोठी गोष्ट कोणती असं मला वाटत नाही. साहेब, फक्त मी फार बोलणार नाही. आपल्या आशीर्वादानं मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. लोकसभेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून पेन्शन पर्यंत एक कुठला असा वर्ग नाही, श्रमिक वर्ग असो, शेतकरी वर्ग असो, अत्याचार पीडित महिला असोत, जवान असोत, या सगळ्यांचे विषय घेऊन मी आपल्या आशीर्वादानं बोलत राहिलो. आज अभ्युदय नगरामध्ये ही सांगता सभा होते. अभ्युदय नगरातली माझी माणसं घराघरात ऐकत असतील. 100% मराठी माणूस इथे राहतो. मी आपल्याला एकच सांगतो साहेब,
तुमच्या आशीर्वादासाठी मी असूसलेला आहे. पण तुम्हाला अभिमान वाटेल असं गेल्या 10 वर्षात काम केलंय. दक्षिण मुंबई यावेळेला विजय तर मिळविलच, पण तो ऐतिहासिक असल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. महाविकास आघाडीमध्ये सगळे दिग्गज इथं बसलेत. या सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेत, प्रचंड प्रेम केलंय. पण एक मात्र सांगेन मराठी माणसांना, तेवढं मात्र सांगितल्याशिवाय राहवत नाही मला. अलीकडे आपल्यामध्ये दुजाभाव करण्याचा प्रयत्न होतोय. पलीकडे पाहतो तर सगळे एकसंघ येत आहेत, पण मराठी माणूस मात्र दुभंगलेला दिसतो. काही लोक विकली जातात, काही लोक विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. ज्यांनी या महाराष्ट्राला कलंक लावला, ही कलंकित माणसं त्याच भ्रष्टाचारी हाताने तुमच्या समोर येतात. आणि आपण, मी एकच वाक्य सांगतो की मराठा आरक्षणाचा जेव्हा लढा येतो तेव्हा त्या लढ्याचं नेतृत्व मराठी माणूस करत असतो. ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. गोवारींच्या लढ्याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. धनगरांचं लढ्याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. आणि आदिवासींचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करत असतो. मराठी माणूस असा सगळ्या ठिकाणी दुभंगलेला दिसतो आणि अनाजीपंत मजा बघतो. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मी खास करून आमच्या या सभोवतालच्या मराठी माणसांना सांगेन, हे तुम्हाला आव्हान आहे. आदरणीय उद्धवजींचं, मी माझा सैनिक आहे म्हणून नव्हे, ज्या पद्धतीनं सारी संकट उभी राहिलीत, या संकटामध्ये त्या दोन जे कोणी आहेत तुम्हाला माहिती आहेत, त्या दोन नेत्यांना भिडणारा, या महाराष्ट्राला स्वाभिमान असं वाटेल असं, आणि कदाचित हिमालयात सुद्धा सह्याद्रीचा हेवा वाटावा असं कोण उभं राहिलं असेल तर त्यांचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आणि त्या उद्धवजींचे आज आशीर्वाद मिळाले. त्यांना एवढंच सांगेन, कोविडमधलं विसरू नका बरं, आपले प्राण वाचविणारे उद्धवजी आहेत. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, ज्या पद्धतीनं मतदान 20 तारखेला व्हायला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करा. आणि उद्धवजींना वाटलं पाहिजे, अरविंद तुला मी यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही, आपण जोरात मतदान करा. असं समजा की मी अरविंद सावंतांचं भाषण पूर्ण करतोय. जमलेल्या माझ्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 5 वाजता प्रचार संपतोय आणि आपण सगळ्या गोष्टी कायदेशीर करतोय. शेवटचे 2-4 चेंडू राहिलेत आणि साहजिकच आहे, सिक्सर मारल्याशिवाय मी काही सोडणार नाही. आणि हा सामना आपण जिंकायला पाहिजे असं नाही माझं म्हणणं आहे, आपण जिंकलेलाच आहोत. पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी अत्यंत उत्तमरित्या ही आघाडी सांभाळलेली आहे. विशेष करून अभ्युदयनगरचे जे रहिवासी आहेत, अरविंद तुम्ही आता जो उल्लेख केला की इकडे काही आलेत, काही घरी बसून बघत असतील, त्याला मी वचन देतोय की तुमच्या इच्छेविरुद्ध एक सुद्धा वीट मी इथे रचू देणार नाही. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला पाहिजे तसाच विकास इकडे होईल. तुम्हाला विश्वासात घेऊनच विकास होईल. दुसरा कोणी जरी आला तरी त्याला तुम्हाला बेघर मी करू देणार नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे की उमेदवार कोण? एक तुमच्या समोर निष्ठावान आहे आणि दुसरं कोण आहे तुम्हाला माहिती आहे, ज्यांच्यावरती चौकशी चालू आहे. गद्दा तर आहेच, पण भ्रष्टाचारी सुद्धा आहेत आणि या भ्रष्टाचाराचा पैसा आता पसरतोय. माझ्या तर कानावर असं आलंय की काही ठिकाणी ग्रामीण भागात जो पैशाचा वाटप झाला त्या नकली नोटा वाटल्या. म्हणजे माणसंच नकली आहेत आणि आपल्याला नकली म्हणतात. जे आपल्याला नकली म्हणतात त्यांना मी काय म्हणतो? अरे जोरात बोला ना, कारण हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची लढाई आहे. हे बेअक्कली माणसं, यांना कळत नाही. यांच्याकडे ना विचार, ना आचार, ना माणसं. आमच्याकडे बघा सगळी आमची माणसं अगदी वेगवेगळे, सगळे काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी आहेत, कपिलजी आहेत, कम्युनिस्ट आहेत, त्याच्यानंतर तुषारजी आहेत, सगळेच आहेत, आपची लोक आहेत, सगळे आहेत. हे कशासाठी एकत्र आलेत? देशाची लोकशाही आबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि अरविंदबद्दल मी अभिमानाने सांगेन की 19 साली जेव्हा या भाकड जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला तेव्हा अरविंद तिकडे केंद्रात मंत्री होते आणि माझ्या लक्षात आलं की हे आता आपला विश्वासघात करतायत. मी अरविंदना फोन केला आणि अरविंदना म्हटलं, अरविंद
तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अरविंदनी मला एक चकार शब्दाने उलट विचारलं नाही, साहेब माझा काय दोष, मी इतके वर्ष शिवसैनिक आहे. मी बोलल्यानंतर अरविंद म्हणाले येस सर, आणि जाऊन राजीनामा तोंडावर फेकून आले मोदींच्या. याला म्हणतात निष्ठा. नाहीतर हे केसेस टाकल्यानंतर एक तर आपण जी काही पदं यांना दिली होती अफाट खायला अफाट, आणि गंमत अशी आहे की ज्याने आरोप केले तेच आता त्यांना, म्हणजे मला भारतीय जनता पक्ष आणि RSSची खरंच कीव येते की भ्रष्टाचारी माणसांना डोक्यावर घेऊन त्यांना नाचावं लागतंय. अरे मग तुमचे सगळे आचार विचार, ते माळगी प्रबोधिनीतले संस्कार गेले कुठे? आणि आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये जी बातमी आलेली आहे ती फार धोकादायक आहे. ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेचा त्यांनी वापर करून फेकण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न किंवा तसाच डाव हा उद्या नरेंद्र मोदी काय खेळणार आहेत ते त्यांच्या अध्यक्ष नड्डांनी सांगितलेले आहे. नड्डांनी सरळ सांगितले की आजपर्यंत आम्हाला RSSची गरज होती, आता आम्ही स्वयंपूर्ण झालेलो आहोत, आम्हाला RSSची गरज नाही. मग आज तुम्ही लिहून ठेवा, हे परत तर सत्तेवर येतच नाहीत, पण RSSच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की हे पुन्हा सत्तेवर आले तर आमच्यापेक्षा धोका तुम्हाला आहे, कारण हे RSS वरती बंदी आणतील. जे शिवसेनेला नकली सेना म्हणतात ते संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील. आणि वल्लभभाई पटेल, ज्यांना आपण सरदार वल्लभभाई पटेल, एक पोलादी पुरुष, लोह पुरुष, ज्यांचा सगळ्यात जगातला मोठा पुतळा हा नरेंद्र मोदींनी केला, त्याच नरेंद्र मोदींना मला विचारायचंय की वल्लभभाईंचा पुतळा तुम्ही केला. आम्ही पटेलांना मानतो कारण त्यांनी तसं कर्तृत्व दाखवलं होतं, पण त्याच पटेलांनी RSS वरती बंदी घातली होती. तशीच बंदी तुम्ही RSS वर का घालताय? तुमच्या संपूर्ण RSSचं केडर जे आहे, घरदार सोडून तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी ते झटले, त्यांच्यावरती तुम्ही आता बंदी घालायला निघालात. आपल्यावरती टीका करतात की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, अजिबात होणार नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्ही RSS वरती बंदी का घालायला निघालात? तुम्हाला त्यांनी जन्म दिला, पूर्ण राजकारणामध्ये ताकद त्यांनी दिली, आणि त्या RSS वरती बंदी घालायला निघाला. अफवांचं एक जे पीक जे आता काढतायत, सुपारीबाज अनेक आहेत. काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्क वरती जमले होते, इधर से उधर से सगळे गोळा केले होते, सगळे किरायेचे, सगळे म्हणजे सुपारीवालेच. तसेच आणखीन एक सुपारीवाले आहेत, त्यांनी सांगितलं की उद्या हे म्हणजे आपल्या एका उमेदवाराच्या इकडे बोलले, यांना का मत देत आहे, हे निवडून आल्यानंतर उद्या हे मोदींकडे जाणार. तसंच अरविंद बद्दल सुद्धा आता थोडंसं कंड्या पिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अरे जायचं असतं तो माणूस कधीच गेला असता, पण तुम्हाला गाड्याला उभा राहिलाय तो मोदींकडे जाण्यासाठी नाहीये. आम्ही जे काही लढतो आहोत ते हुकुमशाही गाडून टाकायला लढतो आहोत. आणि आता सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मुंबईच्या आईचं, मुंबा देवीचं दर्शन घ्यायला मी जाणार, तिचा आशीर्वाद घ्यायला मी जाणार आहे. कारण संपूर्ण मुंबईची लूट हे दोन सुरतवाले जे करतायत, मी मुंबा देवीला साकडं घालणार आहे की ही तुझी जिचा सांभाळ आम्ही करतो आहोत, आम्हाला ताकद दे आणि या हुकुमशाला गाडून टाक. हे साकडं घालायला मी तिकडे जातोय. मुंबईतनं सगळं काही तुम्ही, काल सुद्धा तुषारजी तुम्ही होतात, सभेत होतात, तुमच्या समोर बोललोय, ठाण्याला सुद्धा बोललोय. सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा काही राग नाहीये, गुजरात बद्दल तर अजिबात नाही. पण दोन सुरतवाले ज्याने आमचे गद्दार सुद्धा सुरतला नेले होते, ते आता माझ्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं वैभव लुटून लुटून जे गुजरातला नेत आहेत, त्या लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय. होय, मी म्हणतोय गाडायचंय. ज्यांना मराठी अस्मिता सांभाळणारी शिवसेना आता नकली वाटायला लागली, ज्यांना स्वतःच्या पंतप्रधान पदासाठी तया देणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नकली संतान वाटायला लागला, अशा बेअक्ली माणसांना आम्ही राजकारणात संपवायच्या नंतर काय करायचं? अधुनिरांच्या पालख्या व्हायच्या. गंगेच्या साठी ते जे गेले की गंगा माने मुझे बुलाया है. अरविंद सॉरी, तुमचं मी भाषण मध्ये का थांबवलं? कारण 5 वाजताची आपल्याला मर्यादा आहे. पण करोना काळाचा तुम्ही जो उल्लेख करत होता, त्या करोना काळात गंगेमध्ये प्रेतजी सोडून दिली जात होती, मृतदेह सोडले जात होते, तेव्हा मोदी तुम्ही कधीतरी त्या गंगा मातेचे अश्रू पुसायला गेला होता? मुंबई ज्या ज्या वेळेला संकटात सापडते, कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असो किंवा बॉम्बस्फोट असो किंवा अपघात असो, धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो. रक्तदान करायला पहिला शिवसैनिक रांग लावतो. तेव्हा शिवसैनिक हा नाही विचार करत
की समोर ज्याला आपण वाचवतोय तो हिंदू आहे का मुसलमान आहे, कोणी असला तरी त्याला वाचवणं हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही जे रक्तदान करतो ते विचारत नाही अरे माझं रक्त कोणाला जाईल, ज्याला गरज असेल त्याला माझं रक्त आम्ही देतोय, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि आता तुमच्यासमोर काही राहिलेलं नाहीये, भाजपाकडे सांगण्यासारखं काही नाहीये. म्हणून कधीतरी ते म्हणतात काँग्रेसचा जाहीरनामा हा मुसलमानांचा आहे. आज म्हणाले की काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कालच्या सभेत बोलले हा माओवाद्यांचा आहे. माओवाद्यांचा काय? तुम्ही भाई तुम्ही काँग्रेसचे आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे काँग्रेसचा जाहीरनामा. मग काँग्रेसचा जाहीरनामा कधीतरी एक काहीतरी तुम्ही सांगा ना, माओवादी आहे का मुसलमान धर्जीण आहे. पण भाजपचा जो जाहीरनामा आहे, काँग्रेसचा जर का माओवादी असेल तर भाजपचा जाहीरनामा खाओवादी आहे. खा जिथे जाल तिकडे खा, जाऊ तिथे खाऊ, और कुछ भी नहीं होगा, ये मेरी गारंटी है, मोदी की गारंटी. अरे कौन 150 कोटीची तुमची इन्कम टॅक्सची केस आहे, आ जाओ मेरे पास, कुछ नहीं होगा. म्हणून हे गेलेत तिकडे, धावत धावत गेलेत. ते कोण तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे धाडी तुम्ही टाकल्या, आरोप तुम्ही केले, पण तुमच्याकडे गेल्यानंतर सगळे साफ झाले. असे नखशिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेली ही भाजपा, ज्याला मी भाकड भेकड जनता पार्टी म्हणतो. भारतीय जनता पक्ष तो त्या काळात होता, अटलजींच्या काळात होता, अडवाणींच्या काळात होता. आताचा जो मोदींच्या नेतृत्वात आहे तो भाकड जनता पक्ष आहे. यांना राजकारणामध्ये पोरच होत नाहीत, अजिबात होत नाहीत. म्हणून भ्रष्टाचारी तर भ्रष्टाचारी द्या, आम्हाला कडेवर घ्यायला कोणतरी पाहिजे. म्हणजे उमेदवारांनी भाड्याची घ्यायची, प्रचाराला सुद्धा भाडोत्री नेते लागतात. कालचं मैदान सुद्धा मग यांच्या नावाने मैदान सुद्धा यांना बुक करता येत नाही. ही अशी सगळी माणसं आपल्या देशाचं त्यांनी किती मोठं नुकसान केले. 10 वर्ष देशाची म्हणजे 140 कोटी जनतेचं 10 वर्ष हे नुकसान केलेलं आहे. 4 जून नंतर मी तर सांगितलेलं की जुमला युग संपणार आहे. आणि मी मगाशच्या दादरच्या सभेत बोललो, आज सुद्धा चॅनलवाले आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय, नरेंद्र मोदी आणि अमित शहाना मी आमंत्रण देतोय की 4 जून नंतर आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा जो शपथविधी होईल त्याला नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा मी तुम्हाला जाहीर आमंत्रण देतोय. आम्ही नवाज शरीफला आमंत्रण देत नाही आहोत. 14 साली मी गेलो होतो, माझ्या बाजूला अमित शहा बसले होते, नरेंद्र मोदी शपथ घेत होते आणि नवाज शरीफ यांचे खास मेहमान म्हणून आलेले. कोणी आमंत्रण दिलं होतं? जसं तुम्ही नवाज शरीफला आमंत्रण दिलं होतं तसं मोदीजी आज मी तुम्हाला महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा एक प्रमुख नेता म्हणून माझ्या आघाडीच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला आमंत्रण देतोय. फक्त तुमचा नेमका पत्ता कोणता असेल तो आज कळून ठेवा. नाही कारण हे सगळीकडे फिरणार आहेत. कधी रेल्वे स्टेशनवर असतात, कधी हिमालयात जातात, कधी पश्चिम बंगालमध्ये जातात, वाटेल तिकडे जातात. तर तुमचा पत्ता नीट सांगून ठेवा भाई, जरा प्लीज तेवढं काम करा. तुम्ही मोदी आणि शहांचा पत्ता नीट लिहून ठेवा, कारण नाहीतर हे सुद्धा प्रज्वल रेवण्णाकडे जातील पडून. जसा प्रज्वल रेवण्णा बलात्कारी माणूस, त्याचे अनेक व्हिडिओ फिरतायत, तसंच तिकडे दक्षिण मध्य मुंबईचा त्याचे सुद्धा अनेक व्हिडिओ फिरतायत. पण त्यांच्या प्रचाराला मोदी जातात. अरविंद सावंत सारखा एक निष्ठावंत शिवसैनिक आणि अख्खी शिवसेना ही त्यांना साथ सोबत संगत देत होती, अगदी कठीण काळात सुद्धा देत होती. अशा निष्ठावंतांची त्यांना साथ सोबत नकोय. आम्हाला बलात्कारांची म्हणजे मोदींना बलात्कारांची संगत पाहिजे, मोदींना भ्रष्टाचारांची संगत पाहिजे, मोदींना गुंडांची संगत पाहिजे. जे कल्याणचे आमदार त्यांचे जे आहेत गणपत गायकवाड, ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला, त्यांनी सांगितलं की जोपर्यंत या मिंद्यांच्या हातामध्ये हे राज्य राहील किंवा हे राज्य जर मिंद्यांच्या हातात राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज होईल. तुम्हाला गुंडाराज पाहिजे? आणि सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत. कोश्यारी बाबा जो बसला होता काळी टोपीवाला, त्यांनी जे जे काय केलं ते कसं बेकायदा होतं हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. म्हणजेच ह्याचा अर्थ हे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री चपरासी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन हे म्हणणारे यांची माणसं, ही घटनाबाह्य माणसं घटनाबाह्य सरकारला घेऊन पंतप्रधान देशाचा प्रचार करतोय. हा पहिला मोठा गुन्हा आहे आणि निवडणूक आयोगाकडे याची नोंद करावी लागेल. पण पहिलं काम आपल्याला एक करावं लागेल की इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर
हा पक्षपाती किंवा मोदींचा घरगडी बसलेला निवडणूक आयुक्त आम्हाला बदलावा लागेल. निवडणूक आयुक्त आम्ही बदलून टाकू. जे जे त्यांच्याकडे घरगड्यासारखं कोणत्याही एजन्सी असू त्या घरगड्यांना पगार देऊन घरी पाठवून देऊ. जा त्यांच्या घरी तुम्ही त्यांची धुणी भांडी करा. देशासाठी मला निष्ठावान देशभक्त पाहिजे, मोदी भक्त आम्हाला नकोय. आणि त्याच्यासाठी आज ह्या प्रचाराची सांगता करताना मी तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहे. कारण हा सगळा जो पट्टा आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथले एक सुद्धा माझं शिवसेनेचं कट्टर शिवसैनिकाचं मत फुटता कामा नये. एक सुद्धा काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, कम्युनिस्ट असेल, आप असतील, जे जे सगळे आपण एकत्र आलो आलेत त्यांचं एक सुद्धा मत नाचता कामा नये. आणि एक लक्षात ठेवा, नवीन एक त्यांनी टूम काढलेली आहे. ग्रामीण भागात झालंय की मतदान करू नये म्हणून नकली नोटा तर देतात पण बोटाला शाई लावून टाकतात. म्हणजे मतदान तुम्ही करूच शकणार नाही. कारण काही काही लोक अशी असतात की पैसे घेतलं तरी मत दुसऱ्याला देतात, तर मतच द्यायचं नाही. तर आता ती सुद्धा एक तक्रार आपण करतोय की निवडणूक मतदान दिवसाच्या आधी ही निवडणुकीची शाई बाहेर आली कशी. हे सगळं अशा प्रकारे यांनी नासून टाकलेलं आहे. पण हा नासवलेला देश आपल्याला सावरायचा आहे. तुमच्या सगळ्यांची तुमच्या प्रतिसादावरनं मला तयारी दिसतंय. फक्त एक लक्षात घ्या, यांनी गद्दारी केले आणि आपलं चिन्ह सुद्धा चोरले. म्हणजे लोकांमध्ये अजूनही एक संभ्रम आहे. काही लोकांनी मला मेसेज पण पाठवले, आपली जी जुनी निशाणी आहे त्याची माफी मागून की आजपर्यंत मी तुला मतदान केलं पण आज तू गद्दाराच्या हातात गेलेला आहेस, आता यापुढे मी तुला आयुष्यात मतदान करणार नाही. आपली निशाणी काय आहे? जोरात नक्की. आणि अरविंद तुमचा त्या मत ह्याच्यावरती नंबर किती आहे? अरे मग कामच झालं, कामच झालं. पण नुसतं मला विजय नकोय. तुम्ही जर खरोखर कडवट असाल, निष्ठावंत आहात, तर अरविंद सावंतचा मला निसट्टा विजय नकोय. गद्दार भ्रष्टाचारांचा डिपॉझिट जप्त करून पराभव करून मला आपल्या निष्ठावंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा कट्टर कार्यकर्ता, जीवाला जीव देणारा कार्यकर्ता अरविंद सावंत ह्याचा विक्रमी मताने विजय पाहिजे. आणि तो तुम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे विजयाचा हार उद्धव साहेबांना विनंती आहे की आपण हा विजयाचा हार अरविंद सावंत यांना या ठिकाणी 4 जूनच्या निमित्ताने आताच या ठिकाणी घालायचा आहे. तमाम महाविकास आघाडीच्या